एके रॉयल आपला 12वा खेळाडू पाठवून द्या कृपया करून. एके रॉयल 12th मॅन पाठवून द्या कृपया करून. 4 षटकांचा सामना होईल कारण पहिल्या फेरीचा सामना आहे. चला सामना चालू करायचा. पंचांना देखील विनंती असेल. 2 स्फोटक फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय, सलामीचे फलंदाज. आणि या मॅच मध्ये रोहित नक्कीच मजा येणार आहे आपल्याला. 2 फलंदाज आपण पाहतोय, विश्वजित म्हात्रे अभ्या आणि विशाल जितेकर, ज्यांनी कालच आदर्श किंजल ट्रॉफी मध्ये ग्रामीण मध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी पटकावली तो विजय आपण इथे पाहतो नॉन स्ट्रायकर एंडला. आणि विश्वजित म्हात्रे अभ्या, टेनिस क्रिकेटमध्ये आदराने जी नावं घेतली जातात ते 2 फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय. हिमांशू 11 आदर्श पनवेल या संघामध्ये. तर जास्त वेळ घ्यायचा नाही, सामना चालू करायचा आहे. फलंदाज आपण 2 पाहतोय. व्यंकट आपण गोलंदाज पाहतोय, विजय आणि आभ्या. आहे स्ट्रायकर विश्वजित म्हात्रे. नॉन स्ट्रायकर एंडला विशाल जितेकर. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय व्यंकट टू विश्वजित. पहिला चेंडू या 3ऱ्या सामन्यातील पहिला चेंडू व्यंकट यांचा विश्वजित यांना. इथे मात्र चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे असतील, रनआउटची संधी होती. इथे कुठेतरी जर घाई केली असती असं म्हटलं जातं, अति घाई संकटात नाही, कुठेतरी महाग पडलं असतं विजय यांना. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे एके रॉयल या संघाच्या खेळाडूंचं. पहिल्याच चेंडूवर कुठेतरी रोखून धरलंय विश्वजित यांना. व्यंकट याने दुसरा चेंडू व्यंकट यांचा विश्वजित यांना. इथे मात्र ऑफ द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन लेग मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु दुसरा चेंडू इथे मात्र निर्धाव. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. व्यंकट सुंदररित्या 2 चेंडू निर्धाव घालवलेत विश्वजित यांना. इथे मात्र आता बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, परंतु विश्वजित म्हात्रे आपल्याला गोल्डन डकवर बॅक टू द पवेलियन जावं लागेल. अतिशय सुंदर झेल टिपलाय इथे मात्र या क्षेत्ररक्षकानं. आणि व्यंकट याला भेटलाय पहिला विकेट. ऋषी नाईक नवीन फलंदाज आपण पाहतो. स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईकवर गेलं विजय. नक्कीच त्याच्या फलंदाजीतून स्फोटक फलंदाजी आपण आज इथे पाहू शकतो. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय ऋषी नाईक. स्फोटक असा फलंदाज आहे तो देखील. आणि इथे मात्र चांगला चेंडू होता, फ्लिक केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर असतील, मात्र क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाहीत. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. विजयच्या फलंदाजीतून आलेला हा पहिला असा चौकार. आणि रोहित सांगायला गेलं तर ऋषी नाईक हा खेळाडू आहे ना, त्याच्या नावावर आगळं वेगळं रेकॉर्ड आहे. 9 वेळा त्याला संधी होती 6 बॉल 6 षटकार मारायची, परंतु त्यांनी शेवटच्या बॉलवर सन्मान दिलाय. कारण की 6 बॉल 6 षटकार आपण जेव्हा खातो ना तेव्हा अगदी खच्चीकरण होतं ते, त्या मात्र गोलंदाजाचं. आणि याला खरा क्रिकेटर म्हटलं जातो. आणि तसं क्रिकेटर एक चांगला व्हॅल्यूज जपत असतो क्रिकेटचा, तो मात्र आपण नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय ऋषी नाईक. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय विशाल जितेकर, ज्यांनी एक सुंदर असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्या चौकारानं खातं खोललं. 4 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे. वॉड कॅच, अतिशय सुंदर झेल टिपलाय आणि 2 गडी बाद होत आहेत. विजय देखील जातोय 4 वर. बॅक टू द पवेलियन.
तो रोडवर सिक्स मारला माहिती का तुला? कोण जोड होतं रे विनय? विनय जोड कोण होता? राजेश नवीन गोलंदाज आपण पाहतोय, रोखून धरलाय हिमांशू 11 आदर्श पनवेलच्या संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला, आणि स्ट्राईक रोटेट झाले, षटक समाप्त झाले. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय ऋषी नाईक एक स्फोटक असा फलंदाज, पहिलाच चेंडू राजेश यांचा. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. एके रॉयल या संघाचं कौतुक करावं लागेल. प्रशांत पाटील आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला, नवीन फलंदाज झाला. 2 विकेट गेल्यानंतर 2 मोठे झटके लागले असं म्हणावं लागेल हिमांशू 11 आदर्श पनवेलच्या संघाला. पहिले आपण पाहिलं अभ्या अगदी एकदम 0 वर गेला, त्यानंतर विजय यांनी एक चौकार मारला आणि 4 वर बॅक टू द पवेलियन झाला. आता मात्र ऋषी नाईक आणि प्रशांत याला कामगिरी करावी लागेल आणि आपल्या संघासाठी धावा ज्या आहेत ते उभाराव्या लागतील. 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. इथे मात्र अतिशय सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता, लेट कट केला होता, क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे आणि इथे मात्र धाव पूर्ण झाली का? आणि धाव पूर्ण झालेली आहे. रिस्क घेतली आहे. एक डायलॉग मध्ये खूप फेमस झाला होता, रिस्क नाही तो इश्क नाही असं म्हटलं जातं, आणि तशीच रिस्क आपल्याला क्रिकेटमध्ये घ्यावी लागते. आणि एक धाव ऍड होईल. 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 चेंडू झालेत, केवळ 2 धावा दिल्यात. इथे मात्र चांगला चेंडू होता. ऋषीला असं वाटलं की बहुतेक वाईड जाऊ शकतो, परंतु लाईन अँड लेंथ चांगली म्हणावी लागेल चेंडूची. तसं पाहायला गेलं तर रती महारथी या संघामध्ये आहेत आणि रोखून धरले त्यांना. केवळ आणि केवळ 6 धावेवर 2 गडी तंबूच्या आचराला परतवले. इथे मात्र ऋषी अजूनही शांत आहे. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतील आणि शाहरुख खानची पोज इथे आपल्याला करताना पाहतात वाईड, आणि वाईड खाली एक धाव नक्कीच भेटेल. 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अजूनही फलंदाज शांत आहेत. फटकेबाजी पाहायला मिळत नाही, याचा अर्थ गोलंदाजी कुठेतरी चांगली होते या संघाची. इथे मात्र स्विच खेळण्याचा प्रयत्न आणि स्विचच्या स्वरूपात आपण पाहतो एक दमदार असा षटकार. 55 इशारा येतोय. 6 धावा. आता मात्र बहुतेक तो सूर गवसला आहे ऋषीला, आणि ऋषीच्या बॅट मधून आला सुंदर असा षटकार, आणि या षटकाराच्या सहाय्याने 13 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा चेंडू बाकी असेल. आता मात्र ऋषीची बॅट तळपते. स्विचिट मध्ये आपण पाहिला हा षटकार, थर्डमॅन रिजन मध्ये अतिशय सुंदर असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. नेत्रदीपक असा षटकार पाहायला मिळाला. जास्त वेळ घ्यायचा नाहीये, दोन्ही संघांना विनंती असेल. कुठेतरी बंद झालं होतं ते बरं होतं, आणि परत काहीतरी ते बगमी वगैरे आणलं इंडियामध्ये. ते टिकटॉक आणि पबजी बॅन झालेलं तेच बरं होतं. युवा पिढी कुठेतरी लयाला जाते ह्या पबजी आणि टिकटॉक मुळे. तिथे मात्र चांगला चेंडू होता, भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित असतील. 2 क्षेत्ररक्षक होते आणि 2 क्षेत्ररक्षकाला चिरून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. आणि हा आपण पाहतोय ऋषीच्या बॅट मधून आलेला हा फटका आणि हा चौकार, आणि या चौकाराच्या साह्यानं दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावफलक आपण पाहतोय 17-17 लॉस ऑफ 2 विकेट. चार षटकांचा सामना खेळवला जाणारे 2 षटक झालेले, आणि 2 षटकामध्ये तसं पाहायला गेलं तर या स्फोटक फलंदाजांना रोखून धरलंय.
काल मात्र आम्हाला माहिती भेटते इथे, काल ऋषी नाईक यांनी किंजल आदर्श ट्रॉफी मध्ये 7 षटकार लगावले होते. क्या बात आहे. आणि याच्यासाठीच तो ओळखला जातो. एकदम दमकम आहे त्याच्यामध्ये. आता मात्र तिसऱ्या षटक चालू होईल. सुबेर नवीन गोलंदाज आपण पाहतोय. प्रशांत पाटील स्ट्रायकर एंडवर आहेत. इथे मात्र चांगला चेंडू भेटला, पट्टीत भेटला, चेंडू जातोय आउट ऑफ द स्टँड. पंचांचा इशारा येतोय, हा गगनभेदी षटकार. आणि फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या फलंदाजीतून धावफलक आपण पाहतोय 23 धाव फलकार. लॉस ऑफ 2 विकेट. जुबेरला आल्याच प्रसाद दिला इथे मात्र प्रशांतने. पहिला चेंडू षटकार पाहिला, दुसरा चेंडू कशा प्रकारे फेकणार जुबेर, दबाव असेल त्याच्यावर पूर्णतः. इथे मात्र पुन्हा एकदा तसाच गुटीना टेक और तमाशा. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय, सिक्सर, षटकार. इथे मात्र आता विचार विनिमय करावा लागेल. प्रशांतला देखील सूर गवसलाय. जशा त्या 10 धावा एक षटकार आणि चौकारासह ऋषीने लगावल्या, तसाच प्रशांत पण इथे. प्रशांतची बॅट देखील तळपते इथे मात्र. आणि किती धावा पाहायला मिळणार आपल्याला. आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतोय 29. 29 धावफलकावर आपण पाहतोय. 2 चेंडू 2 षटकार पाहायला मिळाले. प्रशांत मात्र आता साईड चेंज केले. मगाशी राऊंड विकेट आला होता, आता ओव्हर द विकेट यायला भाग पाडलाय. गोलंदाज जुबेर याला प्रशांत पूर्णतः चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. 2 षटकार मध्ये तिसरा षटकार लगावणार का, तिसरा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळणार का. परंतु फंबल झालाय. रनअप मध्ये हा जुबेर आहे, हा दबाव आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र प्रशांत आहे. प्रशांत तिसरा षटकार लगावणार का, षटकाराची हॅट्रिक लगावणार का. झुबेर यांचा चेंडू इथे मात्र खोलवर टपा होता. आज क्षेत्ररक्षक तिथे असतील. चेंडू कलेक्ट करेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत्या. त्या 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 31 धावा धावफलकावर आपण पाहू शकतो. 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये आल्या 14 धावा या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आपण पाहतोय प्रशांत, ज्याने 2 षटकार लगावले. आणि कशा प्रकारे फटकेबाजी अजून आपल्याला पाहायला मिळणार. इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रशांतला जावं लागेल का. तंबूच्या आश्रयाला परत अतिशय सुंदर झेल टिपली आणि प्रशांत बॅक टू द पवेलियन. तिसरा गडी बाद होतोय. हिमांशू 11 आदर्श पनवेल या संघाचा. आज आपण पाहतोय अमित नाईक येतात फलंदाजीसाठी. प्रशांतला मात्र 2 षटकारानंतर परत जावं लागतंय तंबूच्या या आश्रयाला. धावफलक तसं पाहायला गेलं तर जी अपेक्षा होती तसं पाहायला भेटत नाही. रोखून धरलंय एके रॉयल या संघाने. 2 षटकार आपण पाहिले. 31 लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसरा षटक मार्गस्थ आहे. अजून 2 चेंडू बाकी असतील त्या षटकातील जुबेर यांच्या. त्यानंतर येणार शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. कशा प्रकारे फलंदाजी करणार, कशा प्रकारे गोलंदाजी होणार. ऋषी आपण पाहतो नॉन स्ट्रायकर एंडला, अमित पाहतो स्ट्रायकर एंडला. 2 चेंडू बाकी असतील आणि 2 चेंडू कशा प्रकारे खेळणार अमित नाईक. इथे मात्र चांगला चेंडू होता, शरीराचा वेध घेतोय, अपील केलंय, परंतु अपील मध्ये तेवढा दम नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे होईल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवटचा चेंडू असेल. धावफलक फिरवतोय 31 लॉस ऑफ 3 विकेट. अमित नाईक नौका फलंदाज आपण पाहतोय क्रीडांगणावरती. इथे मात्र चांगला चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न होता, गती चेंज, स्लोवर डिलिव्हरी फेकली. इथे मात्र तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 31 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं षटक असणार आहे. 4 ओव्हर 4 आहे.
स्कोर 31. नवीन गोलंदाज आपण पाहतो हाफिज. AK रॉयल या संघाकडनं स्ट्राईक एंडवर मात्र आहे ऋषी. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, डेथ ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. इथे मात्र मारामारी हाणामारी आपल्याला पाहायला मिळणार का ऋषी याच्या फलंदाजीतून. 31 धावफलकावर आपण पाहतो. इथे मात्र चेंडू आपटला होता, अपील गेले लेग बिफोरचा. रनआउटची देखील संधी होती. पंच आमच्याकडे वळतात. लीग बाईच्या स्वरूपामध्ये एकच धाव भेटेल, एका धावेत धावफलक हळूच पुढे सरसावेल. 32 धावफलकावर आपण पाहतोय. कुठेतरी रोखून धरलंय. इथे मात्र हिमांशू 11 आदर्श पनवेला संघाला अमित नाईक जातोय स्ट्रायकर एंडवर. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच लाईन आणि लेंथ मध्ये फेकला होता चेंडू. कौतुक करावं लागेल रोहित या गोलंदाजाचं, चांगली गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू देखील शरीराचा वेध घेतो. थोडीशी बॅट कट असल्यामुळे पंच आमच्याकडे वळत नाही. एक धाव भेटेल एका धावेनं. धावफलक मात्र पुढे सरसावेल. 33 धावा. इथे मात्र उलटा चेंडू होता आणि चेंडू सरळ पाठवला आहे सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. धावफलक आपण पाहतोय 39 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडू शेष असतील या षटकातील आणि ऋषी कशा प्रकारे सामना करेल या गोलंदाजाचा. इथे मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू फिरकावलाय, फील्ड देखील गेलाय. एकच धाव भेटेल, एका धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. या एका धावेने धावफलक हळूच पुढे सरसावेल. 40 धावफलकर आपण पाहू शकतो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. जे खाली बसलेत ना खालच्या पायरीवर त्यांनी वरती जायचंय, कारण तिथे 6 आहे. जर चेंडू लागला तर उगाचच प्रॉब्लेम होऊ शकतो. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. जे कोणी खाली बसले त्यांनी कृपया करून वरती जा. इथे मात्र आपण पाहतो गडबड झाली थोडीशी. चेंडू जाणार का सीमा रेषा बाहेर. 2 फिल्डर चेस करतायत. हो, आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. आणि या चौकारच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावेल. 44 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर काय फटका आपल्याला पाहायला मिळणार. षटकार पाहायला मिळाला तर 50 धावा आणि चौकार पाहायला मिळाला तर 48 धावा. झुबेर यांचा शेवटचा चेंडू अमित यांना. इथे मात्र ब्लॉकहोल मध्ये चेंडू फेकला होता आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. शेवटच्या चेंडूवर अमित नाईक बॅक टू द पवेलियन. आता मात्र 45 धावांची गरज एके राहिल्या संघाला. जो चालू करायचा हिमांशू 11 आदर्श पनवेल आपण क्षेत्ररक्षण आखून घ्यायचं आपल्याला विनंती असेल. एके रॉयल संघ आपले फलंदाज पाठवून द्या. 2 जे लोक खालच्या पायरीवर बसले त्यांना परत विनंती करतोय आपण वरती बसायचं आहे, कारण तिथे ती बाउंड्री आहे. एके रॉयल संघ आपले खेळाडू आपण कृपया करून वरती बसा.
इथे षटकार आहे, ती बाउंड्री लाईन आहे. सामना चालू होईल लगेचच. वैभव आणि चंदू दोन नौके फलंदाज आपण पाहतोय, सलामीचे फलंदाज आपण पाहतोय एके राहिल्या संघाकडनं. मात्र या दुसऱ्या संघात रती महारथी आपण पाहिले. विश्वजित मात्रे, ऋषी नाईक, अमित नाईक, विशाल जेतेकर, प्रशांत पाटील, रमेश पवार, आऊ हा देखील या संघामध्ये आहे. अशा रती महारथी असणारा हा संघ कशा प्रकारे रोखून धरणार आहे या पुढच्या संघाला, एके राहिल्या संघाला 45 धावांची गरज असेल 24 चेंडू मध्ये. तर सामना चालू करा पंच. ज्यांचा होणार आहे बादशाह 11 गोवंडी, आवाज 11 कुर्ला. आपण नाणेफेकीसाठी घ्यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक बादशाह 11 वर्सेस आवाज 11. बादशाह 11 गोवंडी, आवाज 11 कुर्ला. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं नाणेफेकीसाठी. चला हिमांशू 11 आदर्श पनवेल, आपण क्षेत्ररक्षण आखून घ्या. फलंदाज पाहतोय, दुसरा फलंदाज आपण पाहतोय चंदू. 45 धावांची गरज आहे, 24 चेंडू 45 धावांची गरज. प्रणव पाटील गोलंदाज आपण पाहतोय, पहिलं षटक हाताळेल. हिमांशू 11 आदर्श पनवेल या संघासाठी. हिमांशू 11 आदर्श पनवेल एक दमदार संघ. तर सामना चालू करायचा लगेचच आपल्याला विनंती असेल. आपण समोर पाहतोय प्रशांत पाटील, ऋषी नाईक. प्रशांत अतिशय चांगली खेळी केली आपल्या संघासाठी आणि ऋषी नाईक याने देखील चांगली खेळी केली आपल्या संघासाठी आणि 44 धावा धावफलकावर लगावल्या. 45 टू विन, 24 चेंडू 45 धावांची गरज प्रणव पाटील घेऊन आला. पहिले षटक आपल्या या संघासाठी. दोन फलंदाज आपण पाहणार आहोत, वैभव आणि चंदू. सामना चालू होतोय. प्रणव पाटील गोलंदाजी मार्गवर, स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय वैभव. 45 धावा कशा प्रकारे पूर्ण करणार. इथे मात्र चांगला चेंडूचा बॅटची काटा घेतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. एक धाव घेतले, दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा. दोन धावा आपण पहिल्याच चेंडूवर पाहिल्या प्रणव यांच्या. प्रणव यांचा दुसरा चेंडू वैभव यांना इथे मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला होता. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला. अतिशय सुंदर गोलंदाजी व अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दुसरा चेंडू निर्धाव संपतो. वळतोय सामन्याकडे. सामना चालू आहे, चुरशीचा सामना चालू आहे. तिसरा चेंडू असेल प्रणव यांचा. इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची नोंद घ्यायची आपण. कृपया पंचांशी वाद घालायचा नाही. हा देखील निर्धाव चेंडू इथे मात्र संपतोय. कृपया पंचांशी वाद घालू नका. आपण एक चांगले खेळाडू आहात. इथे मात्र निर्धाव चेंडूचे सांगत होते. 3 चेंडू झाले, 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दोनच धावा धावफलकावर आपण बघतोय. प्रणव चांगला षटक फेकतोय. ते मात्र पंच आमच्याकडे वरती कुठेतरी दिशा भरकटतोय. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त चेंडू इथे मात्र फेकावा लागेल. वाईडच्या साह्याने धावफलक हळूच पुढे सरसावेल. 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवर आहे चंदू. इथे मात्र फटकेबाजी करावी लागेल जर आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. जशी फटकेबाजी प्रशांत आणि ऋषी यांनी केली. इथे मात्र बीट केलंय. स्लोवर चेंडू होता. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये बऱ्यापैकी रोखून धरले प्रणव यांनी. पाहायला गेलं तर 3 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलेत आणि 3 धावा दिल्यात. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव भेटली. फक्त 3 धावा आपण धावफलकावर पाहू शकतो. एक चांगलं षटक म्हणावं लागेल पॉवर प्ले मधलं रोहित प्रणव हे हाताळत आहेत. आता मात्र 2 चेंडू बाकी असलेल्या षटकातील वैभव इथे मात्र स्विचेट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. दणदण करत हा आला या सत्रातील या इनिंग मधील पहिला चौकार. आणि या 4 धावेने धावफलक मात्र पुढे 7 विदाउट लॉस. 7 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल प्रणव यांचा. अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक असा स्विचिटचा फटका आपल्याला इथे पाहायला मिळाला. वैभव यांच्या फलंदाजीतून शेवटचा चेंडू कसा काय फेकणार प्रणव आणि वैभव कशा प्रकारे सामना करणार चेंडूचा ऑफ द ट्रॅक घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय केवळ आणि केवळ 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ते मात्र दुसरा गोलंदाज आपण पाहतोय ऋषी भोईर. स्ट्राईक चेंज झाले. पहिल्यांदा स्ट्राईक भेटले या ओव्हर नंतर. ते चंदू यांना एकही बॉल फेस केला नाही. ऋषी भोईर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र 18 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल एकी राहिलेल्या संघाला जर हा सामना जिंकायचा. परंतु समोरच्या संघामध्ये रथी महारथी आहेत. कशा प्रकारे हा सामना जिंकणार आणि कशा प्रकारे रोखून धरणार हिमांशू 11 आदर्श पनवेल हा संघ. फील्ड मध्ये थोडीशी चेंज होताना आपण पाहतोय. मिड ऑन आणि मिड ऑफ मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मिड विकेट रिजन मध्ये ऋषी पाहतोय आपण इथे. इथे मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. बॅटची काढा घेतली होती. निर्धाव चेंडूची सांगता होईल. इथे दुसरं षटक हाताळताना ऋषी आपण पाहतोय. चंदू पहिलाच बॉल फेस केला. पहिला बॉल फेस करत असताना थोडासा दबाव आपण नक्कीच पाहत असतो आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र झाली. धावफलक स्थिरावतोय. 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नो लॉस. एकही गडी बाद झालेला नाही आहे. ऋषी भोईर इथे मात्र फुलटा चेंडू होता आणि फुलटा चेंडूला शिक्षा देण्याचा प्रयत्न होता. परंतु क्षेत्ररक्षक तिथे असेल. प्रणव आहे तिथे क्षेत्ररक्षक. केवळ आणि केवळ 1 धाव भेटेल. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित असल्यामुळे केवळ आणि केवळ 1 धाव भेटेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ऋषिकेश यांचे 2 चेंडू झालेत. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर आली 1 धाव. स्ट्राईक रोटेट झालेत. वैभव इथे मात्र वैभव स्ट्राईकवर आहे. इथे शरीराचा वेध घेतो चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहेत. लीगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव भेटेल. एका धावेने धावफलक हळूहळू पुढे सरसावतोय. 9 धावा धावफलकावर आहेत. जर हा सामना जिंकायचा आहे ना रोहित एके रॉयला संघाला तर फटकेबाजी करावी लागेल. कारण समोरचा संघ हा खूप मातबर असा संघ मानला जातो आणि तो संघ इथे आपण पाहतो हिमांशू 11 आदर्श पनवेल. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवर केला चंदू. इथे मात्र फटका फिरवलाय. मिसटायमिंग झाले का क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि इथे टिपलाय सुंदर असा झेल. चंदूला जावेल बॅक टू द पवेलियन. संदीप याने अतिशय सुंदर झेल टिपला. इथे मात्र चंदू बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत एके रॉयल संघाकडून संतोष. स्ट्राईक रोटेट झाली. वैभव गेला स्ट्राईकवर. वैभवला फटकेबाजी करावी लागेल. 4 चेंडू झाले आहेत आणि धावफलक कुठेतरी स्लो डाऊन झालेला आहे. 9 धावा आपण धावफलकावर पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट. ऋषिकेश भोईर अतिशय सुंदर षटक हाताळतोय आपल्या संघासाठी.
इथे मात्र ऑफ द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक ऋषी तिथे असेल, किती धावा भेटणार ह्या चेंडूवर? एक धाव भेटले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील भेटणार का? थोडीशी गडबड पाहायला मिळाली, परंतु दोनच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल आणि या दोन धावेनं धावफलक मात्र पुढे सरसावेल. 11 धावा धावफलकार, 11, लॉस ऑफ 1 विकेट. एक चेंडू शेष असेल या षटकातील. इथे मात्र आव्हान कुठेतरी जड होणार आहे की रॉयल संघासाठी. 13 मध्ये 34 ची गरज असणार आहे. ऋषिकेश यांच्या शेवटचा चेंडू, वैभव यांना इथे मात्र फ्लॅट फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय ऋषीच्या डोक्यावरनं, सीमा रेषा बाहेर हा आलेला खूप वेळानंतर. मला तर वाटतं या इनिंग मधला पहिलाच षटकार आपल्याला पाहायला मिळतोय वैभव यांच्या फलंदाजीतून आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलक पोहोचतोय 17. 17 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. त्याला जास्त वेळ घ्यायचा नाही बिटवीन द ओव्हर्स. तिसरं षटक लगेचच द्यायचं आहे. आपण पाहतो 17 धावा धावफलकावर आहेत, 12 मध्ये 28. रोहित, तसं पाहायला गेलं तर फारसं अवघड नाहीये, कारण टेनिस क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. एव्हरीथिंग इज पॉसिबल असं म्हटलं जातं या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते कधीही होऊ शकतं. लक फॅक्टर खूप महत्वाचा असतो या क्रिकेटमध्ये देखील. बिटवीन द ओव्हर जास्त वेळ घेऊ नका. कप्तानाने विनंती असतील, अंपायर आपण देखील त्यांना वॉर्न करायचं आहे खेळाडूंना की बिटवीन द ओव्हर्स आपण फार कमी वेळ घ्या जरा. लगेच तिसरं षटक आपण द्यायचं आहे. तर वळतोय सामन्याकडे, 2 षटक बाकी आहेत. विजय आपण पाहतोय इथे मात्र गोलंदाजीसाठी आलाय. 12 चेंडू 28 धावांची गरज असणार आहे. 2 फलंदाज आपण पाहतोय, वैभव आणि संतोष. वैभव याच्याकडनं अपेक्षा असतील रोहित एके रॉयल या संघाला. धावफलक आपण पाहतोय 17, 12 बॉल्स अँड 28 रन्स. 12 चेंडू 28 धावांची गरज एके रॉयल या संघाला. विजय आला आहे गोलंदाजीसाठी, विशाल जितेकर. इथे मात्र चांगला चेंडू फेकला होता, अतिशय सुंदर चेंडू. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षकाच्या इथे आपण पाहतो विश्वजित म्हात्रे अभ्या. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र होते. आता 11 मध्ये 28 पाहिजे, 17 धावा धावफलकावर आहेत. कशा प्रकारे डोकून जाणार हिमांशू 11 आदर्श बनवेल हा संघ. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू, 30 लाईन, 30 लेंथ आणि दुसरा निर्धाव चेंडू. इथे मात्र विजय. विशाल जितेकर अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतो त्यांच्याकडनं. फलंदाजीत तर काय प्रश्नच नाही, एक स्फोटक फलंदाज मानला जातो, परंतु गोलंदाजी देखील तितकीच लाईन अँड लेंथ मध्ये करताना आपण पाहतोय विशाल. इथे मात्र चांगला चेंडू होता, बॅटची गाड्या घेतो, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित असतील आणि इथे मात्र तंबूचा रस्ता नापावा लागेल तो मात्र संतोष यांना. संतोष बॅक टू द पवेलियन. अगदी गोल्डन डक वर तो तंबूचा रस्ता नापतोय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय राजन. 10 चेंडू 9 चेंडू 28 धावांची गरज असणार आहे एके रॉयल या संघाला, कारण 3 चेंडू आपण निर्धाव पाहिले. विजय इथे मेडन षटक टाकू शकतो का? कारण की अजून 3 चेंडू जर निर्धाव गेले तर मेडन षटकचा मानकरी तो होऊ शकतो. आजच्या दिवसात सकाळी आपण पाहिलं अविनाश त्याने मेडन षटक फेकलं होतं, काल गुरुनी मेडन षटक फेकलं होतं आणि आता विजय हे मेडन षटक फेकणार का? कारण 3 चेंडू झाले, 2 चेंडू डॉट होते, तिसऱ्या चेंडूवर आली विकेट.
नवीन फलंदाज आपण पाहतोय राजन. नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय वैभव. 9 चेंडू 28 धावांची गरज. विजय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चांगला चेंडू होता आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. राजनला आल्या पावली परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज आपण पाहतो शोएब. इथे मात्र एक चांगली संधी असेल विजेसाठी. विकेट हॅट्रिक मला तर वाटतं कालपासून आपण पाहिलेली नाहीये. पाहिले का? अल्पेश पटेल. कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक ज्यांनी मिळवली तो अल्पेश पटेल उसारली संघाकडून खेळत असताना आणि तो संघ फायनल मध्ये गेलेला आहे. आणि इथे संधी आहे विजयला देखील. विजय ऑन अ हॅट्रिक. इथे मात्र चांगला चेंडू होता. चेंडू येतो समालोचन कक्षाच्या इथे क्षेत्ररक्षक प्रशांत इथे जज करतात आणि इथे मात्र झेल सुटला. हॅट्रिकचं स्वप्न देखील भंग झालंय विशाल यांचं. इथे मात्र संधी होती प्रशांतला परंतु 2 धावा भेटल्या. 2 धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 19 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल. 7 मध्ये 26 ची गरज आहे. विजय अतिशय सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. केवळ 2 धावा देऊन 2 विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याच दिशेने चेंडू होतो. प्रशांत आहे चेंडूवर. एक धाव घेतला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि रनआउटची संधी असेल. इथे मात्र काय होणार? काय घडलं? काय बिघडलं? नवीन फलंदाज शोएब बॅक टू द पवेलियन. केवळ आणि केवळ 2 धावा काढून. वीस धावा धावफलकावर. 6 चेंडू 25 धावांची गरज असणार आहे एके राहिल्या संघाला. इथे मात्र रती महारथी आपण पाहतो या हिमांशू 11 आदर्श पनवेल या संघामध्ये. संदीप पाहणार आहोत आपण. नवीन गोलंदाज. 6 चेंडू 25 धावांची गरज. 6ही चेंडूवर फटकेबाजी करावी लागेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय रहीम. वैभव अजूनही वैभवकडनं अपेक्षा असतील. जर वैभवने इथून सामना जिंकून दिला तर नक्कीच त्याला डोक्यावर उचलून घेतलं जाईल. रहीम आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय वैभव. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय संदीप. शेवटचं षटक आहे. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आहे. 25 धावांची गरज आहे एके राहिल्या संघाला. इथे मात्र स्विचर मारण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी षटकार इथे आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर सडेतोड उत्तर दिलंय वैभव यांनी. ह्या सुंदर असा नेत्रदीपक असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक मात्र पुढे सरसावेल. 26 धावा धावफलकावर. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. चेस होऊ शकतात. जर अशीच फटकेबाजी पाहायला मिळाली तर ह्या धावा देखील चेस होऊ शकतात. कारण सकाळी आपण पाहिलं 50 धावा चेस झाल्या होत्या दुसऱ्या सामन्यामध्ये.
पहिला चेंडूवर षटकार आला. थोडासा दबाव नक्कीच आपण संदीपवर पाहू शकतो, कारण की आता 5 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे. धावफलक आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडवर आहे. पुन्हा एकदा दुसरी मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि इथे मात्र सुंदर असा जेल टिपलाय आणि वैभवला मात्र परतावं लागेल. फटका फसला आहे आणि वैभव बॅक टू द पवेलियन. इथे मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. संदीप यांच्याकडनं धावफलक स्थिरावतोय. 26 लॉस ऑफ 4 विकेट. 4 मध्ये 19. अजूनही तसं पाहायला गेलं तर सामना दोन्ही साईडला कधीही वळू शकतो, कारण की 4 मध्ये 19 निघू शकतात. आणि 2 नवीन फलंदाज आपण पाहतोय, फाद आणि रहीम. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय फाद, स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय रहीम. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संदीप. पहिल्या चेंडूवर आला षटकार, त्यानंतर सेम फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण तो फटका फसलाय आणि वैभवला मात्र परतावं लागलंय. तंबूच्या आश्रयाला त्याला जास्त वेळ घेऊ नका. चार चेंडू बाकी असतील. 4 मध्ये 19 धावा करायची गरज आहे. संदीप आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. अशा प्रकारे सामना हा कोण जिंकणार. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला होता. 5ला परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला एक गडी येतोय आणि परततोय तंबूच्या आश्रयाला. इथे मात्र 5वा विकेट पवेलियनच्या दिशेने परततोय अगदी भोपळ्यावरती. तीन मध्ये 19, 3 मध्ये 3 षटकार आले तर परत एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळू शकते. रोहित, मगाशी जशी भविष्यवाणी आपली खरी ठरली होती तशी आता ठरू शकते का, कारण संदीप आहे गोलंदाजी मार्कवर, ज्याला पहिल्याच चेंडूवर फटका लगावला होता आणि आता मात्र तो देखील विकेट हॅट्रिकवर असणार आहे. मगाशी विजेला देखील चान्स होता हॅट्रिकचा, परंतु प्रशांत त्याच्याकडनं पाहिलं आपण झेल सुटला इथे. आणि आता संदीप आहे ऑन हॅट्रिक आणि या सामन्यातील, या क्रिकेट सामन्यातील दुसरी हॅट्रिक घेण्याचा मान इथे मात्र संदीप पटकवणार का. 2 चेंडू 2 गडी बाद केले तर ऑन हॅट्रिक आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय राजेश. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय रहीम. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय राजेश. ऑन हॅट्रिक. संदीप हॅट्रिक घेणार का. 2 चेंडू 2 विकेट घेतले. तिसऱ्या चेंडूवर तिसरा विकेट भेटणार का संदीप यांना. इथे मात्र फुलटा त्यांचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. 1 धाव भेटेल. एका धावेतच संतुष्ट व्हावं लागेल. आता मात्र समीकरण अवघड होत आहे. एकही रॉयल संघासाठी 2 मध्ये 18. स्ट्राईक चेंज झाले. स्ट्राईकवर जातोय रहीम. 2 मध्ये 18 पाहिजे. संदीप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, तर पहिला फटका जर आपण पाहिला तो वगळता एक चांगली गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. क्या बात है, अतिशय सुंदर गोलंदाजी. आता मात्र पूर्णतः सामना वळवला आपल्या दिशेनं. मात्र हिमांशू 11 आदर्श पनवेल या संघानं रती महारथी आपण पाहतोय. या संघामध्ये शेवटचा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. इथे मात्र सांगता झालेली आहे. विजयी ठरलाय तो मात्र हिमांशू 11 आदर्श पनवेल हा संघ. आणि मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची. मॅन ऑफ द मॅच रोहित लगेच.
मॅन ऑफ द मॅच ठरतो या मॅचचा हिमांशू 11 आदर्शचा कप्तान विशाल जितेकर विजय मॅन फ्रॉम दापोली. विजय आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायची आहे. एक षटक टाकले, एका षटकामध्ये 3 रन्स देऊन 2 विकेट महत्वाच्या घेतल्या आहेत आपल्या संघासाठी. विजय आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपला कलेक्ट करा. बोलने का बात नहीं लौड़ी के वाले कट्टे पे मजाक करेगा तो बैंक किधर करेगा का तुझे भाई को आम्हाला लग्नच नाही करायचं. हा, ते गाड्या दोघांनी तिथं आपली आपली आम्हाला नका घेऊ. अभी बोला इंक्लूड हो जाए तो बोला तुझी बायको बोलली माझी पण बायको तुझी आई जाऊ मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो विशाल जितेकर. हिमांशू 11 आदर्श पनवेल संघाचा हा गोलंदाज. त्यांनी एक निर्णायक षटक मात्र फेकलं, तिसरं षटक फेकलं, 3च धावा दिल्या आणि तिथं मॅच घरी टर्न झाली. रोहित देखील आम्हाला सांगतात 2 विकेट घेतल्या आणि मॅच टर्न केली. आणि जो मॅच टर्न करतो तोच असतो गेम चेंजर. आणि गेम चेंजर ठरला इथे मात्र विजय. मंदार दादा स्वतः इथे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला इथे बहाल करतील. वेल प्लेड विजय. ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन फॉर नेक्स्ट मॅच. तुझ्यावर चांगली नसते पहिले सदनाचं जवळून काढ काढायचं